सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना काठच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। आपत्तीत केवळ पिकांचंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावरती जनावरही दगावलेत। या अभूतपूर्व संकटाचा फटका शेतकरी वर्गासह गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर, शेतमजूर आणि समाजातील सर्व स्तरातील घटकांवरती बसलाय। यातून सावरण्यासाठी 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे असं मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलंय। आज त्यांनी माढा तालुक्यातील शिंगेवाडी, नाडी, बारलोणी, मुंगशी, तांदुळवाडी या पूरग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याच्या तातडीने सूचनाही दिल्या आहेत। कोणत्याही पंचनाम्यांपासून कोणीही वंचित राहू नये अशी जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केले। खासदार मोहिते पाटील म्हणाले, गावांमध्ये इंधन आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालाय। सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक गतिमान करून तातडीने पुरवठा व्हावा। रोगराईचा धोका लक्षात घेऊन आरोग्य सुविधा त्वरित उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शासनाने त्वरित उपाययोजनाही केल्या पाहिजे। पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही मोहिते पाटील यांनी दिले।